नमस्कार, मी ऋषी देसाई. सुवर्ण कोकण सामर्थ्य महाराष्ट्रात या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं शेती आणि शेतीपूरक उद्योगातील श्रीमंती आपण जाणून घेत असतो. आपल्या सोबत आहेत सुवर्ण कोकणचे संस्थापक अध्यक्ष सतीश परब. स्वागत आपलं. खरं तर 2 दिवस 3 कार्यशाळा आणि असंख्य लोकांची गाठीभेटी. खरं तर मुंबईची कार्यशाळा असेल, इंदापूरची असेल, 40 गाव असेल, तिन्ही कार्यशाळेतले अनुभव काय सांगतायत? प्रचंड अनुभव. एकतर महिलांची उपस्थिती दिवसेंदिवस खूप वाढते ऋषी, आणि खूप वेगवेगळे अनुभव येतात. काल तुम्हाला सांगतो, एका महिलेने म्हणजे एका भगिनी आहेत आमच्या, त्यांनी एक लेटर पाठवलं होतं. आणि ते लेटर असं होतं ना की माझ्या 2 मुली आजपासून मी सुवर्ण कोकणला सुपूर्द करते. साहेब, आमची परिस्थिती खूप कठीण आहे, परंतु मला नक्की माहित आहे की सुवर्ण कोकणच्या चळवळीत सामील होऊन माझ्या दोन्ही मुली कर्तबगार होतील आणि असं कार्य करतील की जे आम्हाला तर अभिमान वाटेल, पण जगालाही काहीतरी प्रेरणा भेटेल. ह्या ज्या अपेक्षा असतात ना, त्या खूप काही आपल्याला हे करून जातात, हलवून जातात ऋषी. आणि दिवसोदिवस म्हणजे महिलांची, काल मुंबईची कार्यशाळा असो, इंदापूरची असो किंवा महिलांची उपस्थिती खूप लक्षणीय आहे. महिलांचा आता स्वतःवरचा विश्वास खूप वाढत चालला. आणि का नको वाढायला? ज्या एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी जे काही गुण लागतात ना, ते महिलांकडे खूप मोठ्या संख्येने ठासून भरलेत ऋषी. म्हणजे जिद्द असेल, चिकाटी असेल, आणि कुठलीही गोष्ट त्या अर्धवट सोडत नाही. अतिशय गंभीरतेने त्या सगळ्या गोष्टी घेतात आणि मन लावून काम करतात. आणि तुम्हाला सांगतो ना की एक स्त्री जेव्हा उद्योगात येते ना, मला वाटतं ते संपूर्ण, कारण घरामध्ये बोलणी तीच होतात ना की आज काय झालं, आज किती पैसा भेटला, किती नफा झाला, कुठे नुकसान झालं. म्हणजे मुलांवर संस्कार सुद्धा नकळतपणे तेच होतात उद्योजकतेचे. आणि त्यामुळे जर कुठल्या घराला जर श्रीमंत घर म्हणून ओळखलं जायला असेल ना, तर त्या घरातली महिला ही पहिली उद्योगधंद्यामध्ये आले पाहिजे, असं मला प्रत्यक्ष वैयक्तिक वाटतं. नक्कीच हे झाले अनुभव. पण या निमित्ताने एक गोष्ट जाणवली, विशेषतः मुंबईच्या कार्यशाळेत आपल्याला जाणवली की तरुण माणसाला आता शेतीबद्दलची, तरुणाईलाही शेतीबद्दलचं आकर्षण फार वाढतंय. म्हणजे त्यातली श्रीमंती असू नसेल किंवा आपल्या घरच्यांचं एक देणं म्हणून, तर या दोन्ही गोष्टींचा समन्वय आता नव्या पद्धतीत कसा पाहायला मिळेल? पहिली गोष्ट सांगतो ऋषी की हे ठीक आहे यार, इंजिनियर हे ते सगळं, पण लिमिटेशन किती माणसं करू शकतात हे? आज भारताची अर्थव्यवस्था जर बनली तर 60% लोकसंख्या ही खेड्यात आहे. आणि तुम्ही बघा, तुम्हाला 2-4 वर्षांनी किंवा 5 वर्षांना सगळं चित्र बदललेलं मी दिसेल. या इथं थोडंसं थांबवतो तुम्हाला. गेल्या 2 महिन्याचं एक चित्र आणि आकडेवारी असे सांगते की साधारण 18,000 जॉब गेलेत नोटाबंदीनंतर. भविष्यातलं चित्र हे फक्त शेतीतलंच दिसणार आहे का? 100% शेतीतलंच दिसणार आहे. आणि तुम्हाला सांगतो, आता जर तुम्ही सावध नाही झालात, आता जर तुम्ही त्या शेतीकडे नाही वळलात, त्यातला पैसा नक्की काय तो नाही समजावून घेतलात ना, तर खूप कठीण आहे ऋषी. कारण ह्याच्यानंतर नोकरी, कितीतरी नोकऱ्या गेल्या आहेत. प्रचंड लोक एवढी नामुष्की गेली. आणि चित्र काय दाखवते माहिती आहे मीडियावरती, की भाजीचे भाव कोसळले, हे कोसळले. ठीक आहे, मान्य आहे ते की नुकसान झालं, 100% झालं शेतकऱ्यांचं. आणि ते नुकसान होऊ नये यासाठी काळजी आपल्याला घेतली पाहिजे. मी तर हेच सांगेन की निसर्गाचा असमतोलपणा असेल किंवा मार्केटचं गणित असेल, जोपर्यंत हे मार्केट आपण आपल्या हातात कॅप्चर करत नाही, आपण विकणारे होत नाही ना, तोपर्यंत ते असंच चालणार आहे. आणि म्हणून विकणारे होण्यासाठी, कारण आजपर्यंत आपल्याला सगळे गिरायकच बनवत आहेत. प्रत्येक जण आपल्याला एक बोलताना कन्सिडर करून चाललेत की हे जास्तीत जास्त काय, थोडासा आरडाओरड, थोडेसे मोर्चा, थोडेसे उपोषण, याच्या पलीकडे काहीच जाऊ शकत नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी हे असंच राहावं असं मला वाटतं या लोकांनी मनस्वी ठरवलंय. आणि म्हणून सांगतो की कुणी कुणाचा नसतो, आपलं घर आणि आपण याच्यावर तरी आपण कॉन्सन्ट्रेशन केलं ना तरी खूप कळलं. आणि कारण मला जर काही प्रॉब्लेम होत आहेत, मला जर लाचारी सहन करावं असेल ना, तर ती माझ्या पूर्ण कुटुंबासाठी नामुष्की आहे. आणि जेव्हा तुम्ही अडचणीच्या काळात असणार ऋषी, फक्त कुटुंबच तुम्हाला साथ देत असतं. त्यामुळे ह्या घोषणा ठीक झाल्या. मी तर सांगतो, आपण फक्त आपल्या कुटुंबाकडे लक्ष द्यावं की आपल्या कुटुंबाचा आपण आर्थिक स्तर कसा वाढवू. त्यासाठी असे कोणते उद्योग व्यवसाय आहेत जे कमीत कमीत पैशात, कमीत कमी श्रमात किंवा कमीत कमीत भांडवलात आपण सुरू करू शकतो. आणि शेतीपूरक व्यवसायाशिवाय दुसरा असा कुठलाच व्यवसाय नाही की जो अतिशय, कारण तुम्ही कुठलाही व्यवसाय घ्या शेतीपूरक, इथे जास्तीत जास्त भांडवल किती हवंय? 4 ते 5 हजार हवंय ऋषी. आणि ह्या 4 ते 5 हजारामध्ये तुम्ही जर प्रचंड नफा कमवत असाल, तर मला वाटत नाही की भविष्यातली जी पिढी आहे ती तुम्हाला फक्त आणि फक्त शेतीपूरक उद्योगधंद्यांकडेच वळलेली दिसेल. नक्कीच. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार करताना आणि अर्थव्यवस्थेचा विचार करताना तरुणाईचा ग्राफ पाहिला, एकीकडे आपण शेती व्यवस्थेचा, अर्थव्यवस्थेचं चित्र पाहिलं, पण हे सगळं
गोष्ट लक्षात घेताना आपण हा आशावाद त्यांना कसा देऊ शकतो? कारण बहुतांश वेळेला हे जाणवतं की सबसिडी आपण एखाद्या गोष्टीबद्दल मांडली किंवा अगदी मुद्रा योजना मांडली किंवा सरकारी योजना मांडल्या, केवळ योजनांची ज्याला आमिष दाखवून आपण ही तरुणाई कॅप्चर करू शकत नाही, तर त्याच्यातला ग्रासरूट मध्ये जाऊन त्याच्यातला इन्कम, त्याच्यातला नफा मांडण्याची गरज आहे. पहिली गोष्ट ही जी काही कीड लागली आहे ना या सगळ्या गोष्टी, कारण तुम्ही बघा नुसतं मुद्रा योजना किंवा कुठल्याही चांगल्या योजना ना या अतिशय चांगल्या, म्हणजे सरकारने एवढ्या छान पद्धतीत त्या डिझाईन केल्यात ना ऋषी, की जर त्या लोकांपर्यंत पोहोचतात ना तर प्रत्येकाचा उत्कर्ष 100% आहे. फक्त या पोहोचवण्यामध्ये ज्या अडकाटी आहेत ना त्या आपल्याला दूर केल्या पाहिजे. आणि हे अडकाटी म्हणून मी नेहमी सांगितलं की बोलताना गोचडीसारखे चिकटले आहेत. जसं गायीच्या आचड्याला लागलेली जी गोचीड असते ना तिला दूध आवडत नाही, ती रक्तच पिते, अशी पूर्णतः ह्या लोकांनी पोखरून काढल्यात. आज तुम्हाला सांगतो जे चारा जे छावण्या लागतात त्याही काही कार्यकर्त्यांचं पोट भरण्यासाठी ह्याच्यासाठी असतं. म्हणजे प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त स्वार्थाकडे काही लोक बघतात. पण ज्या दिवशी दूर होईल ना त्या दिवशी तुम्हाला सांगतो प्रत्येक शेतकरी, प्रत्येक घरात एक तुम्हाला श्रीमंत उद्योजक दिसेल. आणि ह्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने संघटित झालं पाहिजे. प्रत्येकाने विचार केला पाहिजे की मला नक्की काय केलं पाहिजे. नुसतं शेती किंवा पारंपरिक पद्धतीने शेती करण्यावर भर देण्यापेक्षा जे शेतीपूरक उद्योगधंदे आहेत ते आपल्याला आत्मसात केले पाहिजेत. ठिकठिकाणच्या कृषी विज्ञान केंद्र आहेत, चांगले चांगले विद्यापीठ आहेत, त्यांना भेटी दिली पाहिजे. तुम्हाला सांगतो आली कृषी विज्ञान केंद्र, तुम्ही जर कोकणाचा विचार केलात ना, कोकणात कृषी विज्ञान केंद्र कुठे आहे ते माहित नाही. आज तुम्हाला सांगतो सरकारचा 20-25 लाख दरमहा त्यावर खर्च होते. का तर शेतकऱ्यांना चांगल्या गोष्टीचं संशोधन तिथे मिळावं, चांगल्या गोष्टी मिळाव्या, समजाव्या. पण आमच्या कोकणात मी तुम्हाला सांगतो जवळजवळ 100-150 लोकांना तरी मी आजपर्यंत विचारलं असेल की केव्हीके कुठे आहे, कोणालाच माहित नाही. ही आपली दुरावस्था आहे. आणि त्यामुळे प्रत्येकाने सजग झालं पाहिजे, जागरूक झालं पाहिजे की आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या गावामध्ये कृषी विज्ञान केंद्र कुठे आहे, कुठे विद्यापीठ आहे, तिथे भेटलं पाहिजे, तिथे पोचलं पाहिजे, त्यांच्याशी दोस्ती केली पाहिजे, त्यांच्याकडचं नवीन तंत्रज्ञान जाणून घेतलं पाहिजे आणि त्या गोष्टी आपल्याकडे त्या इम्प्लिमेंट सुद्धा केले पाहिजेत. दृश्य नक्कीच मला हाच प्रश्न अत्यंत महत्वाचा वाटतोय. म्हणजे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असणारे केव्हीके आपल्याला ठाऊक नाही, आपल्याला कृषी विद्यापीठाबद्दल माहिती नाही आणि आपण कृषी प्रगतीबद्दल किंवा पेपरात वाचून मिळणाऱ्या नुकसानीचा विचार करतो. हे सगळं बघण्याची गरज आहे आणि मला असं वाटतं ही सुवर्णसंध्यात आपण देतोय. 28-29 कार्यशाळा काय सांगाल? नाही, त्याकरताचा अभ्यास जवळ आहे की ह्या विद्यापीठाने किती चांगलं काम केलंय ते तुम्ही बघा. आणि हे तंत्रज्ञान ते त्यांना तुमच्यापर्यंत पण पोहोचवायचं, पण काही लिमिटेशन त्यांनाही येतात. मग आपण पुढाकार, कारण श्रीमंत आपल्याला व्हायचं आहे ना, मग आपल्याला 2 पावलं पुढे गेलीच पाहिजे. आणि म्हणून हा अभ्यास दौरा, हा सगळा प्रपंच हा त्याकरता जरुरी की जे चांगल्या चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत कसं कमीत पैशात कमीत वेळेत श्रीमंत होता येतं, तेही शेतीतून, हे अनुभवण्यासाठी आम्ही हा 2 दिवसाचा अभ्यास दौरा केलाय ऋषी. आणि हा पहिल्याने, आज याच्या अगोदर आम्ही कनेरी मठात गेलो होतो, बारामतीला गेलो होतो. जिथे जिथे चांगल्या गोष्टी पाहायला भेटतील, अनुभवायला भेटतील, तिथे आम्ही शिलदारांना नेत असतो. आणि त्यामुळे प्रत्येकाचा आपल्यावरचा विश्वास हा वाढत गेला. प्रत्येकाला त्यातली श्रीमंती ही कुणावत गेले की नाही, जर हा शेतकरी, हा व्यक्ती जर एवढा पैसा कमवतो, एक गाय आपल्याला वर्षाला 40-50 हजार रुपये देते, एक शेवगाचं शेंगा आपल्याला एवढा पैसे, सीताफळ असो, तो कलिंगड असो, प्रत्येक गोष्टीतली श्रीमंती लोकांना दाखवल्याशिवाय ती कळत नाही ऋषी. आणि म्हणून दाखवण्यासाठी हा अशा प्रकारचा अभ्यास दौरा करणं हा प्रत्येकासाठी मला वाटतं अतिशय बंधनकारक असेल. जर तुम्हाला खरोखरच तुमच्या परिस्थितीची चीड आहे, चाड आहे ना, राग येत असेल, आजपर्यंत झालेले आपण जर बोचत असतील ना, तर ही श्रीमंतीचा जो मार्ग आहे ना तो तुम्ही ढुंढाळा. बघा किती प्रचंड पैसा या सगळ्या शेतीपूरक उद्योगधंद्यात अडकल्या. आणि त्यासाठी जास्त काहीच करू नका, कुठेही पैसे द्यायची गरज नाही. ज्या मोफत कार्यशाळा असेल ना तिथे या, बघा. आपल्यासोबतचे असे कितीतरी बोलताना हिरो आहेत, खऱ्या अर्थाने ते आदर्श आहेत आपल्या समाजाचे. ते कसं अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत आज यशस्वी झाले, श्रीमंत झाले आहेत. त्यांच्या यशाचं रहस्य काय, श्रीमंतीचा नक्का कोणता मार्ग त्यांनी चोखळला, हे जर जाणून घ्यायचं असेल ना ऋषी, तर अशा ज्या कार्यशाळा असतात, मोफत कार्यशाळा असतात, अभ्यास दौरे असतात, त्याच्यामध्ये प्रत्येकाने आलं पाहिजे असं मला वैयक्तिक वाटतं. नक्कीच प्रत्येकाने या सगळ्या चळवळीत सहभागी होणं आवश्यक आहे. मित्र हो, अत्यंत महत्वाची 2 दिवसीय अभ्यास दौरा आहे. सिंधुदुर्गाचा अभ्यास दौरा होतो. यामध्ये मत्स्यपालन असेल, शेळीपालन असेल, श्रीमंतीची हळद लागवड असेल, अन्य पिकातली श्रीमंती, या सगळ्याबद्दल अभ्यास दौऱ्यातून तुम्हाला खूप सारी माहिती मिळणार आहे. तुम्हाला जरी अभ्यास दौऱ्यात सहभागी व्हायचं असेल तर आवर्जून या स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा आणि आपला प्रवेश नक्की नोंदवा. एक छोटासा ब्रेक घेतोय, पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे.
तर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. ज्या पद्धतीनं असे रेफरन्स येतात की मुळात श्रीमंती आपल्याला कुठून कशी मिळते हेच माहीत नाहीये. अगदी डीव्हीडीच्या माध्यमातून, अभ्यास दौऱ्याच्या माध्यमातून, कार्यशाळेच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी उलगडतो तेव्हा लोकांना पहिला विश्वास बसत नाही. पण अनुभवाचे दाखले आल्यानंतर, शिलेदारांच्याकडनं ऐकल्यानंतर, एकीचं बळ मिळाल्यानंतर किंवा त्याची बाजाराची गणित मिळाल्यानंतर हे कळतं. हे समजून घेणं आज काळाची गरज बनली आहे का? नक्की. समजल्याशिवाय तुम्हाला उमगणार कसं ना. आणि ते उमगण्यासाठी ऍटलिस्ट समजून तर घेतलं पाहिजे. आणि असं नाही की तुम्हाला इथे काहीतरी द्यायचं आहे किंवा असा कुठला धंदा आहे, तुम्ही 10 शेळ्या घ्या, 20 कोंबड्या घ्या, असं काही नाही. तुम्ही या, शिका, अनुभवा. तुम्हाला वाटलं स्वतःवरचा तुमचा विश्वास तुमचा दृढीकरण झाला तर तुम्ही पुढे चाला ना. आणि हे करायचं कुठे? आपल्याच मातीत, आपल्या शेतात. अशी इथे कारणही नाही की माझ्याकडे जमीन आहे. आज असंख्य जमिनी आहेत ज्या तुम्हाला लीजवर भेटू शकतात, अतिशय नाममात्र दरात. इथे तुम्हाला मदतही केली जाते. तुम्ही फक्त 2 पावलं पुढे टाका. तुमच्यासाठी 100 पावलं चालायला सुवर्ण कोकण त्याचे शेलदार नेहमी तत्पर असतात. ऋषी, होतं काय माहिती आहे की पैसा प्रचंड आहे, मला तो हवा सुद्धा आहे, पण नक्की कधी हवा आहे का? आणि गोष्ट आहे, खाली काही गोष्टींना मनावर अशा बिंबवल्या जातात ना. मी नेहमी सांगतो की गरिबी, दारिद्र्य हे सगळं आपला बिलीफ आहे. आपण जो विचार करतो ना तोच आपल्यात प्रत्यक्षात येतो. मी मागे एकदा बोललो असतो की काही गोष्टींना आपण अशा पद्धतीत बोलतो किंवा अशा पद्धतीत त्याची कृती करतो ना. उदाहरण तुम्हाला सांगतो की मी एक गाडी आहे किंवा एक घर आहे, बंगला आहे, जो मी तुम्हाला दिला किंवा घ्यायला सांगितलं तर तुम्ही नाही करतो. कारण तुमचा पहिला विचार काय येतो तुमच्या मनामध्ये की मला हा हप्ता जपेल का, मला हा हप्ता किंवा मला हे जमेल का? तर उत्तर येतं नाही. आपण तिथेच आपले थिंकिंग प्रोसेस स्टॉप होते. पण जर समजा मी तुम्हाला डाऊन पेमेंट करून तो बंगला किंवा ती गाडी तुम्हाला दिली तर तुम्ही काय करणार? तुमचा विचार उलटा सुरू होतो की आता मी ह्याचा हप्ता कशा पद्धतीने उभा करेन. कारण गाडी उचलून नेली, हप्ता नाही भरला तर आपली नामुष्की येते. तुम्हाला थांबवतो. हा मुद्दा महत्वाचा आहे, कारण हा मुद्दा मानसिकतेशी डिपेंड आहे. आपण एखाद्या तरुणाला सांगितलं तू हे कर ते कर, तर त्याला ते भव्य वाटतं म्हणून ते सोडून देतो. पण त्याला सांगितलं हे नाही तर बाबा निदान कमीत कमी शेतीकडे वळ, नोकरी नाही किंवा बिझनेस नको असेल तर शेतीकडे वळ, तर त्याला कपणाचं वाटतं. या कुठल्या विचारांच्या दरीत आपण आणि आपली मानसिकता अडकली आहे? पहिली गोष्ट ना, आपण जोपर्यंत त्या व्यवसायाकडे व्यवसाय म्हणून बघत नाही ना, नेहमी सांगतो की व्यवसाय म्हणून जोपर्यंत बघत नाही ना तोपर्यंत त्यातली श्रीमंती कधीच गवसणार नाही. आणि म्हणून तुमचा दृष्टिकोन काय ना तो खूप महत्वाचा आहे. जसं मी सांगितलं की मला ते अफोर्ड होऊ शकत नाही, आपली थिंकिंग प्रोसेस संपली की आता नाही, हे मला परवडत नाही, मला दुसरं केलं पाहिजे. पण मला जर कोणी लादलं की आपण विचार करतो की हप्ता मी कसा, हाऊ कॅन आय अफोर्ड, हा विचार तिथे सुरू होतो. मग तुम्ही मार्ग शोधता की कसं काय केलं पाहिजे, कशी तजवीज केली पाहिजे, किती कष्ट घेतले पाहिजे, किती भांडवल लावलं पाहिजे. तुमच्या मनाची ती तयारी सुरू होते. आणि म्हणून सांगतो हे सगळं बिलीफ आहे आपल्यावरती. आपण ठरवतो की आपल्याला काय करायचं. आणि म्हणून सांगतो, आणि हे कसं असं माहिती आहे, हे कुठे विद्यापीठात भेटत नाही, हे तुम्हाला स्वतःला शिकावं लागतं. उद्योजक कधी एका रात्रीत घडत नाही, तो तयार करावा लागतो. त्यासाठी आजूबाजूची माणसं कोणती आहेत ना ती खूप महत्वाची. आणि म्हणून मी सांगतो तुम्हाला जर श्रीमंत व्हायचं ना तर श्रीमंत माणसांच्या संपर्कात राहा. आणि जास्त तुम्ही अतिशय जलद गतीने श्रीमंत व्हायचे तर सगळ्यात महत्वाचं तुम्ही गुजराती शिका, तुम्ही मारवाडी भाषा शिका. ह्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. तुम्ही जर खेड्यापेड्यात गेलात ना ऋषी, अतिशय चुकीच्या गोष्टी असतात. उदाहरण काय माहिती, शेतकरी असेल तर त्याला मुलगीच देत नाही. आणि तुम्ही गुजरात ह्या साईडला गेलात तर तो नोकरी करत असेल तर त्याला मुलगी देत नाही. म्हणजे केवढं विचाराची असमता, हे जे बोलतात ना विषमता आहे ती तुम्ही बघा. आणि जर आमच्याकडे लहानपणापासूनच हे सांगितलं जातं की तू जर नोकरी केलीस तर तुला चांगली पोरगी भेटेल, काहीतरी सुरक्षित उत्पन्न भेटेल, कोणतरी विचार करेल, तर आपण जे शिकतोय ना ते फक्त आणि फक्त कुणाचं तरी चाकर होण्यासाठी, कुणाचं तरी नको, फक्त ते चाकर कमी प्रमाणाचं असेल किंवा मध्यम प्रमाणातलं असेल, एवढाच फरक असतो. शेवटी बैलगाडी तुम्हाला हाकायचीच आहे, मानेवर जो तुमच्या आहेच, ते काय परागण्यावर तुमच्या काय चुकायच्या नाहीयेत. आणि त्यामुळे जोपर्यंत तुमचा बिलीफ बदलत नाही, तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलत नाही ना, तोपर्यंत मला वाटत नाही कुठेच श्रीमंती तुम्हाला दिसणार नाही. श्रीमंती ही आपण शोधावी लागते, श्रीमंती ही उलगडावी लागते आणि श्रीमंतीसाठी प्रयत्न करावे लागतात. या प्रयत्नाची सुरुवात ही जमिनीपासूनच होते, कारण जमिनीत पाहिलेली स्वप्न ही लवकरात लवकर आभाळाची उंची गाठतात. आणि ह्याच सगळ्या या चळवळीच्या माध्यमातून ह्याच गोष्टी आम्ही तुमच्यापर्यंत मांडत असतो. आणि हाच आता विचार मांडणारा अभ्यास दौरा 28-29 सिंधुदुर्गात नेला जातोय. आणि या अभ्यास दौऱ्यात मत्स्यपालन, कृषी विकास, हळदीची लागवड यासारख्या असंख्य विषयावर भरभरून बोललं जाणार आहे. अवश्य या अभ्यास दौऱ्यात सामील व्हा. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा सुवर्ण कोकण, सामर्थ्य महाराष्ट्राचे.
ब्रेक नंतर स्वागत. आपण बोलतोय सतीश परब यांच्यासोबत. 2 सेगमेंटमध्ये ज्या गोष्टी बोललो त्याचंच एक अप्राप्य उदाहरण आपण काही दिवसापूर्वी पाहिलं. उद्योग बोधच्या कार्यशाळेत आपण गेलो होतो. खरं तर आपल्या अगोदर स्वामी काळ सिद्धेश्वर महाराज होते. त्यांनी श्रीमंती शेती उलगडली. त्यानंतर आपण बोललो आणि तिकडचे जे इंडस्ट्रीयल होते, जे बिझनेसमॅन होते, जे सोशल नेटवर्किंग साईट्स करणारे माणसं होते, हे प्रचंड या चळवळीत भेटायला आले. त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही काहीतरी करा, ही आपली अमाऊंट, तुम्ही काहीतरी करा, ही आपली अमाऊंट. खरं तर आपल्याकडे कार्यशाळेत अशी लोक असतात की जी असं म्हणतात माझ्याकडे पैसा नाही. एकीकडे पैसा उभा राहतोय, एकीकडे काम करणारे उभं राहतोय. मुळात मुद्दा हाच आहे की लोकांना म्हणजे उद्योजकांना देखील शेतीतली श्रीमंती अजून कळलीच नाहीये का? नक्की ऋषी, नाहीच कळले. कारण तुम्ही बघाल त्या दिवशी हजारोच्या वरती उद्योजक तिकडे होते आणि हे प्रत्येक जण, कोण कसला व्यवसाय करतो, कोण मॅन्युफॅक्चरिंग करतोय, कोण इंडस्ट्रियल एरियामध्ये, कोण कशामध्ये, आणि प्रत्येक जण करोडपती अब्जोपती सगळे उद्योजक होते. उद्योग बोध त्या कार्यशाळेचा आणि अतिशय छान कार्यक्रम होता. पण ज्यावेळेस मी शेतीतली श्रीमंती उलगडत गेलो, मी सांगत गेलो की कमीत कमीत भांडवलामध्ये, कमीत कमीत पैशामध्ये तुम्ही मुंबई शहरामध्ये राहून सुद्धा किंवा इतर शहरात राहून सुद्धा गावाकडच्या तुमच्या जमिनीतून प्रचंड नफा कमवू शकता आणि तोही तुमच्या गावातल्या तरुणांना रोजगार देऊन. हे जेव्हा मी प्रात्यक्षिकात सहित दाखवलं, म्हणजे जेव्हा मी हळद लागवडीचा विषय केला की हळद लागवडी अशी आहे की तुम्ही फक्त 15 दिवस किंवा महिना 1.5 महिन्यात कोणामार्फत ते काम करून घ्यायचंय, बियाणं लाव पोर्ट्रेट ट्रेमध्ये, आणि नंतर फक्त रुजवून जमिनीमध्ये तुम्हाला मुंबईत यायचं आहे किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी शहरात यायचं आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही पुन्हा पुढच्या वर्षी जाल हार्वेस्टिंग करायला, तेव्हा त्या 1 हेक्टर जागेतून किमान तुम्हाला 15 ते 20 लाख रुपये भेटतील. यावर कोणाचा पहिला विश्वासच बसला नाहीये. आणि ज्यावेळेस मी सगळ्या गोष्टी उलगडून दाखवल्या ना, त्यावेळेस प्रत्येकाला ती उत्सुकता लागली की अरे एवढा पैसा आजपर्यंत मला का नाही समजला. आणि मग प्रत्येक म्हणजे जेव्हा माझा हे संवाद संपला लोकांशी, त्यावेळेस असंख्य उद्योजक, म्हणजे मला वाटतं अघोषित तिथे ब्रेक घ्यावा लागला त्या कार्यक्रमामध्ये. असंख्य लोकांना हीच उत्सुकता होती की आम्ही हे करू शकता का, आम्ही जर एवढे पैसे लावले. तर तसं नसतं, पैसे लावू नका. तुम्ही या, तुम्ही समजून घ्या, तुम्ही अनुभवा आणि तुमच्याच गावातल्या, तुमच्याच खेड्यातले जी लोक तुमच्या समोर असतील, कारण आज सुवर्ण कोकण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात नाही तर प्रत्येक खेड्यात वसलाय, तर तुमच्या गावातल्या तरुणांना सोबत घेऊन एक भागीदारी तत्वावर असा काही आपण उभा राहूया. कारण त्यांच्याकडे आज स्किल आहे, त्यांच्याकडे अनुभव आहे, त्यांच्याकडे मेहनत करण्याची तयारी आहे. आणि तुमच्याकडे जर काही पैसा असेल आणि तुमची जर खरोखरच तळमळ आपल्या मातृभूमीसाठी, आपल्या मातीसाठी असेल, आपल्या खेड्यापाड्यासाठी असेल ना, तर आपण एकत्रितरित्या भागीदारी तत्वावर एक चांगला प्रोजेक्ट उभा राहू, जेणेकरून आपले कायमचं बोलताना कायमस्वरूपी तिकडे एक असं काही मोठं योगदान होतं ना की प्रत्येक गाव तुमचं अभिमानाने कित्येक वर्ष नाव घेतात की ह्या आमच्या सुपुत्रामुळे गावामध्ये एक वैभव नांदतंय म्हणून. हे उद्योजकांचं जसं झालं तसं एक आता एकच छोटा प्रश्न, नोकरदार वर्ग असेल, नोकरदार महिला असतील, त्यांचं भिशीच्या माध्यमातून अशा प्रकारचे बिझनेस उभे राहू शकतात का? कारण भिशीच्या माध्यमातून वर्षातून एकदा पैसा मिळणं, मग त्यात टेक्निकल वस्तू किंवा स्वतःच्या श्रीमंतीसाठी गरजेसाठी वस्तू गोळा करणं, उद्योग भिशीच्या माध्यमातून उभे राहू शकतात. 100% उभा राहू शकतो. आणि तुम्ही बघा आता तुम्हाला सगळं तेच दिसतं. एक मला सांगा, जगातला असा शेअर मार्केट दाखवा की त्याच्यात शाश्वत गॅरंटेड वर्षातून तिप्पट पैसा होतो किंवा दुप्पट होतो. उत्तर येतं नाही. मी शेतीपूरकले सगळे व्यवसाय सांगत नाही, मी एकच सांगेन, बकरी, शेळी वर्षात 2 वर्षातून 3 वेळा पिल्लांना जन्म देते. म्हणजे 2 वर्षातून 6, म्हणजे वर्षाला 3 पिल्लं येतात. आज जर 2-2.5 महिन्याचं शेळीचं पिल्लू जर विकत घ्यायचं म्हटलं आपण, एक इन्व्हेस्टमेंट आपल्या भाषेमध्ये, तर किती होते? 3 ते 4 हजार रुपये, बरोबर आहे, किंवा 5 हजार रुपये जास्तीत जास्त. पण तिच्यापासून 3 पिल्लं आपल्याला वर्षातून भेटतात. म्हणजे झाले किती? जर आपण विकायला गेलो एक 6 ते 7-8 महिन्याचं पिल्लू शेळी, तर किमान 4 ते 5 हजाराला विकली जाते. ह्याचा अर्थ होतो किती? 5 ते 15 हजार रुपये. तुम्ही लावलात किती? 5 हजार रुपये. झाले किती? 15 हजार रुपये. निसर्गाचा घेणदेण नाही, मार्केटचा प्रॉब्लेम नाही, विक्री व्यवस्था एवढी खूप मोठी आहे किंवा तुमचा माल खपवण्यासाठी तुम्हाला खूप मोठ्या पद्धतीत मार्केटिंग करायचं असंही नाही. भावही कधी सोन्यासारखा खालीवर नाही, तो वाढतच आहे. आज मला सांगा, शेतकऱ्याकडे असं कोणतं पीक आहे की जे क्विंटल 30,000 रुपयांनी विकलं जातं? अशी बहुसंख्य उदाहरणं आहेत ऋषी, असे अनेक सोर्स आहेत. फक्त आपल्याला जे काही इन्व्हेस्ट करायचे, जे काही लोकांसोबत आपल्याला जायचं आहे, तर पहिलं तुम्ही समजून घ्या, जाणून घ्या. आणि म्हणून सांगतो की ज्या मोफत कार्यशाळा असतात, अभ्यास दौरे असतात, हे अतिशय महत्त्वाचे. आणि तेवढाही वेळ नसेल तर मी तर एवढं सांगेन, ज्या DVD बनवल्या गेल्यात, ज्या वेगळ्या पद्धतीने,
त्या तरी तुम्ही एक दोनदा बघा. तुम्हाला त्यातली प्रचंड श्रीमंती एकदा समजून तरी घ्या. नक्कीच ही श्रीमंती प्रत्येक गोष्टीत आहे, फक्त श्रीमंती आपण समजून घेऊया. सुवर्ण कोकणच्या वेगवेगळ्या कार्यशाळा, अभ्यास दौऱ्या या सगळ्या संदर्भात जर माहिती हवी असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या नंबरशी संपर्क साधा आणि आपला प्रवेश, आपली यातल्या मोहिमेतली चळवळ किंवा आपण स्वतः शिलेदार नक्की व्हा. परत या ठिकाणी आलात, खूप सुंदर मार्गदर्शन केलं, आभार. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.